आमच्या मराठवाड्यामध्ये रसाची थाळी म्हटलं की त्यामध्ये आवर्जून केली जाणारी भाजी म्हणजे कांद्याचा भरडा किंवा कांद्याची भाजी। असं जास्तीचं काही पसारा करत नाहीत। रसाचा जर सीजन असेल तर रस, चपाती, भात, वरण आणि अशा पद्धतीचं कांद्याचा भरडा केला जातो। तर तेच आज आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी कढईमध्ये इथे मी साधारण 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे। त्याचबरोबर आता छान मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं फुलू द्यायचं आहे। सोबतच यामध्ये साधारण अर्धा किलो कांदे उभ्या पातळ फोडी चिरून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे। हलकसा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। यासोबत इथे मी टाकून घेत आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर। तर याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर या ठिकाणी आता कांदा परतवते वेळेस गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आणि हलकसा रंग चेंज करायचा। फार जास्त लाल वगैरे करायची काही गरज नाही, फक्त याला थोडासा नरमपणा यायला पाहिजे। 1 मिनिट आपल्याला असं छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण लावून हे कांदा हलकसा नरमपणा येईपर्यंत वाफून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही, कमी गॅसवर वाफून घ्यायचं। तर कांद्याला हलकसं नरमपणा आलं आणि थोडंसं कलर चेंज झालं की यामध्ये पावडर मसाले टाकायचं। तर इथे मी पावडर मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर साधारण 2 चमचे इतकं टाकून घेतलेलं आहे। मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कमी तिखटाचं आहे म्हणून 2 चमचे टाकून घेतलेला आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अगदी अर्धा चमचा इथे मी काळा मसाला किंवा कुठलाही घरगुती मसाला तुम्ही वापरू शकता। चवीपुरतं मी या ठिकाणी अर्धा कप इतकं मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। तर बरेच जण यामध्ये भरडा सुद्धा टाकतात। तर भरडा म्हणजे चणा डाळ मिक्सरला फिरून थोडंसं जाडसर असं हे पीठ करून घेतात, त्याला भरडा म्हणतात आणि ते सुद्धा यामध्ये टाकतात। तर त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या घरच्या पद्धतीनुसार इथे पीठाचा वापर केला जातो। हे पीठ याचा कच्चेपणा जाण्यासाठी आणि त्याचबरोबर छान भाजी एकसारखी होण्यासाठी साधारण पाव कप इतकं मी पाणी टाकून घेतलेलं आहे। म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो आणि छान असं वाफवता येते। 1 मिनिट अशाच पद्धतीने आपल्याला वाफून घ्यायचं आहे। तर 1 मिनिटानंतर इथे आपली भाजी तयार झालेली आहे। साधी सोपी आहे। तर बऱ्याच जणांकडे रशाची थाळी केली की भाजी काय करायचा असा प्रश्न पडतो। फक्त तोंडी लावण्यासाठी हे भाजी असते, म्हणजे चपाती सोबत सुद्धा खूप छान चव येते। तर याला कांद्याचा झुणका सुद्धा म्हटला जातो आणि कांद्याचा भरडा सुद्धा म्हटला जातो। आमच्या मराठवाड्यामध्ये आवर्जून ही भाजी केली जाते रसाच्या थाळीमध्ये। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचसोबत सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया, तोपर्यंत नमस्कार।